नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता बघूया जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या. 36 जिल्हे 72 बातम्या. वर्ध्यात सर्वाधिक 45.95% मतदान, तर हिंगोलीमध्ये सर्वात कमी 40.50% मतदान. नांदेडमध्ये 42.42% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क. अकोल्यात 43.69%, अमरावतीत 43.76%, बुलढाण्यात 41.66% मतदान, तर परभणीत 44.49%, यवतमाळ वाशिममध्ये 42.55% मतदारांनी केलं मतदान. महाराष्ट्राच्या 8 जागांसह देशात एकूण 88 जागांवर दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. राज्यात 3 वाजेपर्यंत 43.1% मतदान. नांदेडच्या रामतीर्थ मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन कुऱ्हाडीने फोडले. ईव्हीएम मशीन फोडणाऱ्या तरुणाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं. परभणीच्या बलसा खुर्दमध्ये मतदानावरील बहिष्कार मागे. जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील अतिक्रमणाविरोधात कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर बहिष्कार मागे. नांदेडच्या किनवट तालुक्यातील पांगरपहाड गावचा मतदानावर बहिष्कार. आरोग्य, रस्ता, घरकुल सुविधा नसल्यानं नागरिकांचा मतदानावर बहिष्कार. प्रशासनाकडून गावकऱ्यांना मतदान करण्याचं आवाहन. वाशिमच्या पांगरी महादेव ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार. गावाला मागील 22 वर्षांपासून ग्रामपंचायतचा दर्जा नाही. गावाला ग्रामपंचायतचा दर्जा देण्याची नागरिकांची मागणी. हिंगोलीत 39 मतदान केंद्रावर झालेला बिघाड दुरुस्त. मतदान सुरू. 39 बॅलेट मशीनसह 16 कंट्रोल युनिटमध्ये बदल, तर 25 ठिकाणी व्हीव्हीपॅटच्या मशीनही बदलल्या. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील गौर, आहेरवाडी, पेणूर आणि पिंपरण गावातल्या ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड. 20 ते 25 मिनिटांनंतर मतदान प्रक्रिया सुरळीत. मतदान केंद्रांवर गर्दी. यवतमाळच्या हिवरी मतदान केंद्रावर मतदान बंद ठेवून कर्मचाऱ्यांचं जेवण सुरू असल्याचा प्रकार समोर. कर्मचारी जेवण करत असताना मतदार बाहेर ताटकळत उभे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आजपासून नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात. महायुतीत नाशिकच्या जागेवर अद्यापही उमेदवार नाही. नाशिक लोकसभेसाठी शांतिगिरी महाराज यांनी घेतला उमेदवारी अर्ज. शांतिगिरी महाराज नाशिकमधून महायुतीच्या उमेदवारीसाठी इच्छुक. 29 एप्रिलला स्वामी शांतिगिरी महाराज उमेदवारी अर्ज दाखल करणार. शांतिगिरी महाराजांनंतर त्र्यंबकेश्वरच्या स्वामी सिद्धेश्वरानंद या महाराजांनी घेतला उमेदवारीचा अर्ज. नाशिकमधून लढवणार अपक्ष निवडणूक. 30 एप्रिलला दाखल करणार उमेदवारी अर्ज. आमदार प्रज्ञा राजीव सातव यांनी मूळ गावी मसोड इथे बनवला मतदानाचा हक्क. पुष्कर सातव यांनी पहिल्यांदाच केलं मतदान. नांदेडचे महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांचं मतदान. अशोक चव्हाण माझ्या पाठीशी असल्याचा मला आनंद. जनताच मला आशीर्वाद देईल. चिखलीकरांकडून विश्वास व्यक्त. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचं सपत्नीक मतदान. प्रत्येक नागरिकानं मतदान केलं पाहिजे. मतदान हा नागरिकांचा हक्क. अशोक चव्हाणांचं मतदारांना आवाहन. अमरावतीत बच्चू कडू यांचं पत्नी नैना कडूंसह मतदान. प्रहारचे दिनेश बुब लोकसभा जिंकणार. कडू दाम्पत्यांना खात्री. अमरावतीत राणा दाम्पत्याकडून मतदान. 3 लाखांपेक्षाही जास्त मतांनी राणा जिंकतील. आमदार रवी राणा यांना विश्वास. अमरावतीतल्या मोझरी येथे आमदार यशोमती ठाकूर यांचं मतदान. महाविकास आघाडीचा उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार. यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. अमरावतीतील प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांनी बजावला मतदानाचा हक्क. सत्य हताश होईल पण पराजित होणार नाही. दिनेश बुब यांची प्रतिक्रिया. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचं पत्नी अंजली आंबेडकरांसह मतदान. नागरिकांनी मतदान करण्याचं आंबेडकरांचं आवाहन. अकोल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटलांचं मतदान. गेल्या काही दिवसात विरोधातील दोन्ही उमेदवारांनी नांग्या टाकल्या होत्या. अभय पाटलांची प्रतिक्रिया. अकोल्याचे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रेंचं मतदान. मतदार मला नक्कीच निवडून देतील. अनुप धोत्रेंकडून विश्वास व्यक्त. बुलढाण्याचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधवांकडून मतदान. विकासाच्या मुद्द्यावर आमची लढाई. आमच्या समोर कोणाचंही आव्हान नाही. प्रतापराव जाधवांची प्रतिक्रिया. बुलढाण्यातील अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांनी बजावला मतदानाचा हक्क. शेतकऱ्याच्या मुलाला जनताच निवडून देईल. तुपकरांचा विश्वास. परभणीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधवांचं मतदान. परभणी आमचा बालेकिल्ला आणि तो अबाधित राहणार. परभणीकरांचं प्रेम माझ्या पाठीशी. संजय जाधवांकडून विश्वास व्यक्त. जालन्यात घनसावंगी मतदारसंघाचे आमदार राजेश टोपेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क. पाथरवाला गावात मतदान केंद्रावरती मतदान.
परभणी लोकसभा मतदारसंघातील बोरी गंधारी येथे जरांगेंचं मतदान. जो सगळे सोयरे आरक्षणाच्या बाजूने त्यालाच मतदान करा, जरांगेंचं मतदारांना आवाहन. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे वंचितचे उमेदवार अविनाश भोसीकर यांनी केलं मतदान. मतदान केंद्रावर जाऊन बजावला मतदानाचा हक्क. नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी तृतीयपंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क. मतदानासाठी आलेल्या तृतीयपंथीयांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत. हिंगोली लोकसभेचे वंचितचे उमेदवार बीडी चव्हाण यांनी उमरखेडमध्ये बजावला मतदानाचा हक्क. वंचित विजयी होईल, चव्हाणांचा ठाम विश्वास. वंचितचे उमेदवार अविनाश भोसीकरांचं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. मतदान केंद्रावर पोलिंग एजंटला बसू न दिल्याचा आरोप. तक्रार करूनही कारवाई केली जात नसल्याचा भोसीकरांचा आरोप. हिंगोलीच्या येलकीमध्ये नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क. तरुणांसह वयोवृद्धांचा मतदानाला चांगला प्रतिसाद. गावात पोलिसांचा बंदोबस्त. अमरावतीत मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी नागरिकांच्या रांगा. अमरावतीत मतदानाला चांगला प्रतिसाद. नाशिकमध्ये वरासह वऱ्हाडी मंडळींकडून मतदानाचं कर्तव्य पार. पांगरी नवघरेमध्ये नवरदेव सुदामा जाधवांकडून बोहल्यावर चढण्याआधीच मतदानाचा हक्क. बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये मतदानाकरता नवरदेवाची बाईक राईड. लग्न लागण्यापूर्वी नवरदेवानं बजावला मतदानाचा हक्क. जालन्याच्या वाटूरमध्ये नवरी नवरदेवानं बजावला मतदानाचा हक्क. बोहल्यावर चढण्याआधीच नवदाम्पत्याचं मतदान. मतदान करण्याचं दाम्पत्याकडून आवाहन. बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क. लग्न होण्यापूर्वी श्याम बागडे मतदान केंद्रावर दाखल. वाशिमच्या कानडीमध्ये नवरदेवानं बजावला मतदानाचा हक्क. आधी मतदान मग लग्न असं म्हणत बोहल्यावर चढण्याआधी सचिन भोयर यांचं मतदान. बोटाला शाई दाखवा आणि मोफत कटिंग करा. अकोल्याच्या रामदास पेठमध्ये अनंत कौलाकार यांनी हेअर सलूनमध्ये राबवलं मतदान जनजागृती अभियान. नांदेडच्या नायगावातील मतदान केंद्रावर महिलेकडून पहिलं मतदान. लोकशाही बळकट करण्यासाठी महिलांनी मतदानासाठी पुढे यावं. मतदार निलिमा भालेराव यांची प्रतिक्रिया. वाशिमच्या रिसोडमध्ये तळपत्या उन्हातही मतदारांमध्ये उत्साह. उन्हाचा पारा वाढलेला असतानाही मतदान केंद्रावर नागरिकांची गर्दी. अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीत 2 निलेश लंके. अपक्ष उमेदवार निलेश लंके कडून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल. सुजय विखेंनीच डमी उमेदवार दिल्याचा मवियातील पदाधिकाऱ्यांचा आरोप. नंदुरबारमध्ये काँग्रेस उमेदवारांच्या उमेदवारी अर्जावर भाजपचा आक्षेप. भाजपकडून केसी पाडवी आणि हेमलता पाडवी यांच्या डमी अर्जावर आक्षेप. अर्जामध्ये गोवाल पाडवी यांच्या नावाचा उल्लेख केल्याचा आरोप. पालघर लोकसभेचे बवियाचे उमेदवार राजेश पाटलांचा अर्ज दाखल. कार्यकर्त्यांसोबत राजेश पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल. पालघर लोकसभा मतदारसंघात पहिला उमेदवारी अर्ज दाखल. बहुजन विकास आघाडीच्या राजेश पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज. सांगलीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांविरोधात गुन्हा दाखल. विनापरवाना प्रचार यात्रा काढल्याने चंद्रहार पाटलांसह समर्थकांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल. माढा लोकसभा मतदारसंघात रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 3 सभा. माढा, सांगोला आणि अकलूज येथे फडणवीसांची जाहीर सभा होणार, तर माढ्यात 30 एप्रिलला मोदींचीही सभा होणार. लोकसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यात मोदींच्या महाराष्ट्रात 7 सभा. कोल्हापूर, पुणे, सातारा, धाराशिव आणि लातूरमध्ये मोदींच्या सभा होणार. लातूरच्या उदगीरमध्ये प्रियंका गांधींची उद्या सभा. काँग्रेस उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा. जरांगे पाटलांची सीमा भागातील मराठी भाषिकांच्या समर्थनार्थ 30 एप्रिलला बेळगावात जाहीर सभा. सीमा भागातील प्रश्नांवर जरांगे काय भूमिका घेणार याकडे लक्ष. धुळ्यातील शिंदखेडच्या नरणांना ग्रोथ सेंटर येथे वीज निर्मिती प्रकल्पामुळे परिसरात धुळीचं साम्राज्य. या विरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांचं बैलगाडी रोको आंदोलन. राज्यात 27 ते 29 एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट. ठाणे, मुंबईसह विदर्भालाही उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार, हवामान विभागाचा अंदाज. पालघरमध्ये जंगली रानडुकरांचा जीवघेणा हल्ला. 65 वर्षीय महिलेसह 3 जण जखमी. वन विभागाकडे तातडीने डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या नेत्रांग शेवाळी महामार्गाच्या 2ऱ्या टप्प्याच्या कामासाठी 3000 झाडांची कत्तल होणार. प्रशासनाकडून महामार्गालगत वृक्षारोपण करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी.
चंद्रपूर जिल्ह्यातील भोयगाव जवळ सापडली अश्मयुगीन अवजारे. 25,000 वर्षांदरम्यान आदिमानवांच्या वस्तीचे पुरावे असल्याचा भूगर्भ अभ्यासक सुरेश चोपणे यांचा दावा. अमरावतीच्या बेलोरा मतदान केंद्रावर नवरदेवानं केलं मतदान. बोहल्यावर चढण्याआधी अमोल कन्हेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क. अकोल्यात पळसोबडेमध्ये लग्नाला जाण्यापूर्वी नवरदेवानं केलं मतदान. आधी मतदान मग लगीन असं म्हणत शुभम बोर्डे यांचं मतदान. बुलढाण्यात लग्नाआधी नवरदेवानं बजावलं लोकशाहीचं कर्तव्य. मतदानाकरता बोहल्यावर चढण्याआधी दुचाकीवरून गाठलं मतदान केंद्र. अमरावतीमधील मेळघाटात 6 गावांचा मतदानावर बहिष्कार. रंगुबेली, कुंड, धोकडा, खामदा, किनीखेडा, खोपार मधील ग्रामस्थ आक्रमक. गावात मूलभूत सुविधा नसल्यानं मतदानावर बहिष्कार. हिंगोलीत महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकरांचं मतदान. जनता मोदी सरकारच्या हुकुमशाहीला कंटाळलीये. मोदींची जादू आता चालणार नाही, आष्टीकरांची प्रतिक्रिया.